नमस्कार सर्वांना. आज आपला आर्थिक घडामोडींचा हा शेवटचा टप्पा. यानंतरच्या टप्प्यामध्ये आपण फक्त काही महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत आर्थिक घडामोडींचे, की जे परीक्षेमध्ये येतील आणि आपली रिव्हिजनच्या दृष्टिकोनातून ते प्रश्न पाहणार आहोत. तर या ठिकाणी आज हा थेरीचा आपला शेवटचा टप्पा आर्थिक घडामोडींचा. लगेच आपण आपल्या अभ्यासाला सुरुवात करूयात. आज आपले पहिल्यांदा कोणत्या घटनेचा विचार करायचा आहे, तर पहिल्यांदा 2000 रुपयांची नोट बंद झाली आहे. ही नोट बंद झालेली आपल्याला दिसून येते. मग या नोटेविषयी आपल्याला थोडीशी चर्चा करायची. कधी बंद झालेली होती, शिवाय या नोटेसंबंधी आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून सर्व गोष्टी, बाजारात कधी आली होती, काढून घेण्याची घोषणा कधी झाली, चलनामध्ये केव्हापर्यंत राहिली होती, आणि 2000च्या नोटांची छपाई करणं रिझर्व्ह बँकेनं कधी बंद केलं. तशा प्रकारे काही महत्त्वाचे प्रश्न आपण पाहून घेऊयात. 2000 रुपयांची नोट बंद झालेली आहे हे तुम्हाला मला माहिती आहे. चलनातून काढून घेण्याची घोषणा कधी झाली, पहिल्यांदा विचार करा. आपण या ठिकाणी म्हणूयात एक एक घटना पाहूयात. काढून घेण्याची घोषणा, आपण म्हणूयात घोषणा. ही नोट चलनामधून काढून घेण्याची घोषणा कधी झाली असा विचार तुम्ही केला तर 19 मे 2023ला झाली. 2000ची नोट चलनामधून काढून घेण्याची घोषणा 19 मे 2023. मग नव्याने कधी चलनात आली होती, चलनामध्ये समाविष्ट असं आपण म्हणतो. चलनामध्ये समाविष्ट कधी करण्यात आली होती नव्याने? ही आपण सर्वांना माहिती आहे 8 नोव्हेंबर 2016ला ही नव्याने चलनामध्ये समाविष्ट करण्यात आली होती. त्यानंतर आणखी एक महत्त्वाचं म्हणजे ही नोट केव्हापर्यंत चलनामध्ये राहिली, प्रत्यक्षामध्ये चलनामध्ये कधीपर्यंत राहिली, तर चलनामध्ये राहिली 30 सप्टेंबर 2023 पर्यंत. 30 सप्टेंबर 2023 म्हणजे चलनामध्ये आली 8 नोव्हेंबर 2016ला, आणि आपण म्हटल्याप्रमाणे प्रत्यक्षामध्ये ती चलनामध्ये कधीपर्यंत राहिली, शेवटचा दिवस कोणता होता, तर 30 सप्टेंबर 2023चा होता. लक्षात आलं. आणि RBIनं या 2000च्या नोटा छापणं बंद कधीपासून केलं होतं? नोटा छापणं बंद केलं होतं RBIनं जवळजवळ 2018-19 पासून. 2018-19 पासून तशा प्रकारे ही 2000ची नोट बंद झाली आहे. मग त्याच्याविषयीच्या काही गोष्टी आपण अभ्यासल्या. सुरुवातीला आपण विचार केला की अशा प्रकारची 2000 रुपयाची नोट बंद करायची आहे अशी घोषणा कधी करण्यात आलेली होती, तर 19 मे 2023ला ही 2000ची नोट चलनामध्ये केव्हा समाविष्ट करण्यात आली होती? 8 नोव्हेंबर 2016. आणि ही नोट चलनामधून केव्हा काढून घेण्यात आली, अंतिम दिवस कोणता होता, केव्हापर्यंत चलनामध्ये समाविष्ट राहिली, शेवटचा दिवस 30 सप्टेंबर 2023 होता. आणि रिझर्व्ह बँकेनं 2000च्या नोटा छापणं कधीपासून बंद केलं, तर 2018-19 पासून बंद केलेलं होतं. हे लक्षामध्ये ठेवायचं. तर अशा प्रकारे हे 2000 रुपयाची नोट बंद झालेली आहे, तुमच्या लक्षात आलं. मग नोटा छापण्याचा अधिकार रिझर्व्ह बँकेला कोणत्या कायद्यानुसार असतो, तर 1934चा ॲक्ट आहे. नोटा छापण्याचा रिझर्व्ह बँकेला असणारा अधिकार, तर 1934 ॲक्ट. तर हे आपण इकॉनॉमिक्सच्या लेक्चर्समध्ये सविस्तरपणे अभ्यासलं आहे. लक्षात आलं. 2000 रुपयांची नोट बंद झाली. मग याच्या आधी भूतकाळामध्ये अशा नोटा कधी बंद झाल्या होत्या का? आत्तापर्यंत असं किती वेळा झाला आहे की चलनातल्या नोटा बंद करण्यात आलेल्या आहेत? 3 वेळा झाल्या. एकदा झालं होतं 1946ला, एकदा झालं होतं 1978ला, आणि आता झालेलं आहे 2016ला, अलीकडच्या कालावधीमध्ये. म्हणजे 3 वेळा देशामध्ये 3 वेळा अशी घटना घडली की चलनातील ज्या नोटा होत्या त्या बंद करण्यात आलेल्या होत्या. लक्षात आलं. आणि ह्या 2 तारखा तुम्हाला लक्षात येतील, 12 जानेवारी आणि 16 जानेवारी. 12 जानेवारी 1946, 16 जानेवारी 1978ला. आणि शेवटची तारीख मी तुम्हाला सांगितली 8 नोव्हेंबर 2016ला 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा रद्द करण्यात आलेल्या होत्या, आणि 2000ची नोट ही चलनामध्ये आणलेली होती. लक्षात आलं. आणि 12 जानेवारी 1946 हे जे आपण म्हणतोय त्यावेळी 3 प्रकारच्या नोटा बंद केल्या गेल्या होत्या. यावेळी 500 रुपयाच्या,
शिवाय 1000 रुपयांच्या आणि 10,000 रुपयांच्या नोटा 1946 मध्ये बंद करण्यात आलेल्या होत्या. 1978 मध्ये जर तुम्ही विचार केला तर 1000, 5000 आणि 10,000 अशा 3 प्रकारच्या नोटा 1978 मध्ये बंद करण्यात आल्या आणि 2016 मध्ये 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा रद्द करण्यात आलेल्या होत्या. हे लक्षामध्ये ठेवायचे. अशा प्रकारे हे तुमच्या लक्षामध्ये राहील. 2000 रुपयांची नोट बंद करण्यात आलेली त्याच्याविषयीची माहिती आपण पाहिली. आता पुढच्या मुद्द्याकडे आपण जाऊयात. पुढचा मुद्दा आपला पहा, इलेक्ट्रॉनिक्स निर्यातीमध्ये अव्वल राज्य कोणतं ठरलेलं आहे 2023 मध्ये. 22-23 या आर्थिक वर्षामध्ये इलेक्ट्रॉनिक्स निर्यातीमधलं अव्वल राज्य कोणतं आहे. अव्वल राज्य जे ठरलंय आपण या ठिकाणी म्हणतो कोणतं राज्य ठरलं तर त्या राज्याचं नाव आहे तामिळनाडू. 4थ्या क्रमांकावरून डायरेक्ट प्रथम क्रमांकावरती तामिळनाडू गेलेलं आपल्याला दिसतं. मग ते का गेलं, कोणत्या कंपन्या तामिळनाडूमध्ये स्थापन झाल्या याचा पण आपण विचार करूयात. मग याच्यामध्ये तुमच्या लक्षात आलं का की इलेक्ट्रॉनिक्स निर्यातीतील अव्वल राज्य आपल्या देशामध्ये कोणतं आहे तर तामिळनाडू हे राज्य आहे. आणि या राज्याचं वैशिष्ट्य एक मी तुम्हाला सांगतो की एका वर्षामध्ये तिपटीने वाढ झाली इलेक्ट्रॉनिकच्या निर्यातीत. 2022चा जर विचार केला या तामिळनाडू राज्याचा, ह्या 2022 मध्ये हे तामिळनाडू राज्य 4थ्या क्रमांकावरती होतं. 4था क्रमांक होता याचा, 4था क्रमांक. आणि आत्ता जर आपण विचार केला 2023 मध्ये तर 2023 मध्ये हे प्रथम क्रमांकावर आहे. या ठिकाणी आपण म्हणा पहिला क्रमांक, पहिला सगळ्यांना मागं टाकून पहिल्या क्रमांकावर गेले. मग आपण म्हटलं 2023 या वर्षामध्ये या इलेक्ट्रॉनिक्स निर्यात जी केली जाते तामिळनाडूमध्ये त्याच्यामध्ये तिपटीने वाढ झालेली आपल्याला दिसून येते. लक्षात आलं. 5.37 अब्ज डॉलरची निर्यात केली 2023 मध्ये. प्रथम क्रमांकावरती हे राज्य आलेलं आहे. लक्षात आलं. एवढंच लक्षामध्ये ठेवायचं आहे. आता आपण म्हटलं की तामिळनाडू राज्य 4थ्या क्रमांकावरून प्रथम क्रमांकावरती आलाय. मग एका वर्षात तिपटीने वाढ झाली आहे. मग तामिळनाडूमध्ये अशा कोणत्या कंपन्या आल्या की त्या कंपन्यांनी उत्पादन घेतलं आणि इलेक्ट्रॉनिकच्या निर्यातीमध्ये तिपटीने वाढ झाली आहे. तर त्याच्यामध्ये 2 कंपन्या समाविष्ट होत्या. एक होती टाटा इलेक्ट्रॉनिक्स आणि दुसरी होती पेट्रागॉन. टाटा इलेक्ट्रॉनिक्स या कंपन्यांनी उत्पादन वाढवलं आहे तामिळनाडूमधलं. आणि दुसरी आहे पेगाट्रॉन. या 2 कंपन्या. लक्षात आलं. पेगाट्रॉन, टाटा इलेक्ट्रॉनिक्स, पेगाट्रॉन या 2 कंपन्यांनी उत्पादन वाढवलं. एका वर्षात तिपटीने निर्यात वाढली. आणि आता तामिळनाडू जे 2022 मध्ये 4थ्या क्रमांकावरती होतं ते इलेक्ट्रॉनिक्स निर्यातीच्या बाबतीमध्ये प्रथम क्रमांकावरती, अव्वल क्रमांकावरती आहे. हे लक्षामध्ये ठेवायचं. आता याच्यामध्ये कोणकोणती राज्य, महाराष्ट्राचा पण 4था क्रमांक याचा येतो. आता 2023चा जर तुम्ही विचार केला तर पहिली 4 राज्य कोणती त्याचाही आपल्याला विचार करावा लागतो. तामिळनाडू, उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि 4था आहे महाराष्ट्र. कोणकोणती राज्य आहेत पहा. तामिळनाडू, उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि 4थ्या क्रमांकावरती महाराष्ट्र आहे. आणि हेच तामिळनाडू 2022 मध्ये 4थ्या क्रमांकावरून प्रथम क्रमांकावरती गेला. मग मी तुम्हाला सांगितलं 2 कंपन्या तामिळनाडूमध्ये त्यांचं मोठ्या प्रमाणात उत्पादन वाढवलं, स्थापन झाल्या आणि एका वर्षात तिपटीनं निर्यात वाढली आणि 4थ्या क्रमांकावरून तामिळनाडू प्रथम क्रमांकावरती आलेला आहे. टाटा इलेक्ट्रॉनिक्स आणि पेगाट्रॉन या नावाच्या कंपन्या आहेत. लक्षात आलं. तशा प्रकारे इलेक्ट्रॉनिक्स निर्यातीतील अव्वल राज्य कोणतं ठरलंय? तामिळनाडू ठरलंय. त्याच्यानंतर उत्तर प्रदेश, त्याच्यानंतर कर्नाटक, त्याच्यानंतर महाराष्ट्र. लक्षात आलं. पुढच्या आपल्या महत्त्वाच्या प्रश्नाकडे जाऊयात. आता याच्यावरती कसा प्रश्न विचारला जाऊ शकेल पहा. आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये खालीलपैकी कोणतं राज्य सर्वाधिक इलेक्ट्रॉनिक्स वस्तू निर्यात करणारं राज्य ठरलं आहे 22-23 मध्ये? ऑप्शन्स पहा. पहिला तामिळनाडू, दुसरा उत्तर प्रदेश, तिसरा कर्नाटक, 4 महाराष्ट्र. ओळीनेच आहे. प्रथम क्रमांकावरती तामिळनाडू आहे, दुसऱ्या क्रमांकावरती उत्तर प्रदेश आहे, तिसऱ्या क्रमांकावरती कर्नाटक आहे, 4थ्या क्रमांकावरती महाराष्ट्र आहे. मग आपल्याला विचारलं की सर्वाधिक इलेक्ट्रॉनिक्स वस्तू निर्यात करणारं राज्य तामिळनाडू आहे. लक्षात राहील.
पुढे जाऊयात, पुढच्या मुद्द्याकडे आपल्या जाऊयात. HDFC लिमिटेड LTD, HDFC लिमिटेड आणि HDFC बँकेचं विलिनीकरण झालं आहे. याच्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. कधी विलिनीकरण झालं आहे? हे विलिनीकरण झालं आहे 1 जुलै 2023 मध्ये. 1 जुलै 2023. सुरुवातीला आपण लक्षात घेतलं विलिनीकरण कधी झालं आहे, तर 1 जुलै 2023 मध्ये विलिनीकरण झालं. HDFC लिमिटेड याचा जर तुम्ही विचार केला तर आपल्या देशामधील ग्रहवित्त क्षेत्रामधील सर्वात मोठी कंपनी ही जी आहे HDFC लिमिटेड, ग्रहवित्त क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी, हे याचं वैशिष्ट्य आहे. ग्रहवित्त क्षेत्रामधील होम लोन जे तुम्ही घेता त्या गृहवित्त क्षेत्रामधील सर्वात मोठी कंपनी, सर्वात मोठी कंपनी आहे. HDFC लिमिटेड आणि HDFC बँकेचं विलिनीकरण झालंय. विलिनीकरण कधी झालंय? 1 जुलै 2023. HDFC लिमिटेड मी तुम्हाला सांगितलं की ग्रहवित्त क्षेत्रामधील सर्वात मोठी कंपनी म्हणून HDFC लिमिटेडला ओळखलं जातं. अशा प्रकारे विलिनीकरण करण्याचा निर्णय जो जाहीर झालेला होता तो 4 एप्रिलला जाहीर झालेला होता. प्रत्यक्षात विलिनीकरण कधी झालं? 1 जुलै 2023 मध्ये विलिनीकरण झालेलं आहे. आता ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं HDFC लिमिटेड ग्रहवित्त क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी. आता HDFC बँकेचं एकूण बाजार भांडवलाचा जर तुम्ही विचार केला तर काही गोष्टी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. HDFC बँक आपण म्हणूया, HDFC बँक, HDFC बँक याच्याविषयी काही गोष्टी तुम्हाला मी सांगतो. पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगतो, याचं एकूण बाजार भांडवल जे आहे ते सगळ्यात जास्त आहे भारतामध्ये. किती एकूण बाजार भांडवल आहे? याच्या बाजार भांडवलाचा जर विचार केला तर 14.74 लाख कोटी याचं बाजार भांडवल आहे. 14.74 लाख कोटी एवढं याचं बाजार भांडवल आहे. आपण हे बाजार भांडवल का म्हणतोय आपल्याला परीक्षेमध्ये विचारलं जाणार नाही, पण आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की देशामध्ये ज्या बँकांचं सर्वात जास्त बाजार मूल्य आहे त्याच्यामध्ये HDFC प्रथम क्रमांकावरती आहे. तुम्हाला जसं विचारलं की आपल्या देशामधील सर्वात जास्त बाजार मूल्य असणारी बँक कोणती? HDFC बँक आहे. लक्षात आलं? दुसऱ्या क्रमांकाला ICICI बँक येईल, तिसऱ्या क्रमांकाला आपली स्टेट बँक ऑफ इंडिया येते आणि चौथ्या क्रमांकावरती कोटक महिंद्रा आहे. तशा प्रकारे देशामधील सर्वात जास्त बाजार मूल्य असणाऱ्या बँकेमध्ये HDFC बँकेचा समावेश होतो. आणि आपल्याला सरळ सरळ असा प्रश्न विचारला की देशातील सर्वाधिक बाजार मूल्य कोणत्या बँकेचं आहे? HDFC बँकेचं हे लक्षामध्ये ठेवायचं. शिवाय आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगतो की मालमत्तेनुसार तुम्ही विचार करा. सगळ्या बँकांचा मालमत्तेनुसार जर तुम्ही विचार केला तर खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक कोणती आहे असं तुम्हाला विचारलं. मालमत्तेनुसार देशामधील खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक म्हणून कोणत्या बँकेला ओळखलं जातं? HDFC बँकेला ओळखलं जातं. याच्या अगोदरही आपण चर्चा केली. बाजार भांडवलानुसार देशातली सर्वात मोठी बँक म्हणून कोणत्या बँकेला ओळखलं जातं? तर या HDFC बँकेला ओळखलं जातं. शिवाय आपण काय म्हणतोय पहा, बाजार भांडवल, बाजार भांडवल मार्केटमध्ये त्याची व्हॅल्यू किती आहे त्यानुसार बाजार भांडवलानुसार सर्वात मोठी बँक आपल्या देशातली HDFC. शिवाय बाजार भांडवलानुसार जगामध्ये HDFCचा कितवा क्रमांक लागत असेल? जगातील बाजार भांडवलानुसार देशातली पहिली बँक आपण म्हणतोय, पण जगामधली कितवी बँक आहे? बाजार भांडवलानुसार जगामधली 5वी बँक आहे. बाजार भांडवलानुसार जर तुम्ही विचार केला तर जगामध्ये 5वा क्रमांक लागतो HDFC बँकेचा. हे तुम्हाला विधानामध्ये जर विचारलं तर माहिती असणं गरजेचं आहे. विलिनीकरण झालं आहे, पण एखादं जर विधान तुम्हाला या प्रकारे टाकलं, दुसरं विधान की जगामध्ये बाजार भांडवलानुसार 5वा क्रमांक लागतो, बाजार भांडवलानुसार भारतातील प्रथम क्रमांकावरची बँक आहे, तर हे लक्षामध्ये ठेवावं लागेल. लक्षात आलं? शिवाय आता या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या. HDFC लिमिटेड आणि HDFC बँकेचं विलिनीकरण झालं 1 जुलै 2023 मध्ये. त्याच्यानंतर मी तुम्हाला 4 बँका पण सांगितल्या की देशामधील बाजार मूल्य सर्वात जास्त असणाऱ्या बँकांचा क्रम लावा.
पहिली बँक HDFC बँक, दुसरी ICICI बँक आणि तिसरी आपली सार्वजनिक क्षेत्रामधली स्टेट बँक ऑफ इंडिया. तर हे लक्षामध्ये ठेवायचे. आता हे जे आपण अभ्यासलं त्याच्याबद्दलचे काही प्रश्न आपण पाहूयात. देशामध्ये खालीलपैकी कोणत्या बँकेचं बाजार मूल्य सर्वाधिक आहे? HDFC, ICICI, SBI, IDBI. कोणत्या बँकेचं बाजार मूल्य आपण आता म्हटलं होतं? HDFC बँकेचं बाजार मूल्य सर्वाधिक आहे. त्याच्यानंतर ICICI बँकेचं सार्वजनिक क्षेत्रातील कोणत्या बँकेचं बाजार मूल्य सर्वाधिक आहे असं जर तुम्हाला विचारलं तर मग मात्र SBI लिहावा लागेल. 2 प्रश्न. सार्वजनिक क्षेत्रातील कोणत्या बँकेचं बाजार मूल्य सर्वात अधिक आहे? SBI. आणि टोटल खाजगी आणि सार्वजनिक मिळून दोन्हींचा विचार करता कोणत्या बँकेचं बाजार मूल्य सर्वाधिक आहे? HDFC बँकेचं बाजार मूल्य सर्वाधिक आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. खालील विधानांचा विचार करून योग्य पर्यायाची निवड करा. HDFC लिमिटेड देशातील गृहवित्त क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी आहे. पहिलं विधान. दुसरं, HDFC लिमिटेड ही 1 जुलै 2023 रोजी HDFC बँकेमध्ये विलीन झालेली आहे. म्हणजे आपल्या लक्षात येत आहे की पहिलंही विधान बरोबर आहे, कारण HDFC लिमिटेड देशातली गृहवित्त क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी म्हणून ओळखली जाते. आणि दुसरं विधान, HDFC लिमिटेड ही 1 जुलै 2023ला HDFC बँकेमध्ये विलीन झाल्या. म्हणजे दोन्ही विधानं बरोबर आहेत. हा तिसरा ऑप्शन आपल्याला निवडावा लागतो. लक्षात आलं? आता आपण आपल्या पुढच्या मुद्द्याकडे जाऊयात. आपला पुढचा मुद्दा आहे 16व्या वित्त आयोगाबद्दल. महत्त्वाचा अभ्यासाच्या दृष्टिकोनातून 16वा वित्त आयोग. काही गोष्टी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. 16 वित्त आयोगाला कधी मंजुरी मिळाली, त्याच्या सेवांना, त्याच्या शर्तींना कधी मंजुरी मिळाली होती, याला 16व्या वित्त आयोगाचा जर विचार केला तर याच्या सेवा आणि शर्तींना मंजुरी प्राप्त झाली होती 29 नोव्हेंबर 2023ला. 29 नोव्हेंबर 2023ला मंजुरी प्राप्त झाली. ठीक आहे, मंजुरी प्राप्त झाली आपण म्हटलं आणि मग केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिलेली होती. आता आपल्याला विचार करायचा की 16व्या वित्त आयोगाच्या आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून कोणत्या महत्त्वाच्या घडामोडी आहेत. स्थापना कधी झाली? पहिला प्रश्न. 16व्या वित्त आयोगाची स्थापना कधी झाली, कोणाच्या अध्यक्षतेखाली झाली, याचे सचिव कोण आहेत, याचे पूर्णवेळ सदस्य कोण आहेत, याचे अर्धवेळ सदस्य कोण आहेत, यांना कधीपर्यंत अहवाल देणं आवश्यक होतं, यांच्या शिफारशी कधीपासून लागू होतील, यांची पहिली बैठक कधी आणि कोठे झाली. तशा प्रकारे आपल्याला या 16व्या वित्त आयोगाबद्दल माहिती असणं गरजेचं आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून. सुरुवातीला 16व्या वित्त आयोगाची स्थापना कधी झाली त्याचा आपण विचार करूया. स्थापना कधी झाली होती? स्थापना याची स्थापना झाली होती 31 डिसेंबर 2023ला. स्थापना 31 डिसेंबर 2023ला. ठीक आहे, 31 डिसेंबर 2023ला स्थापना झाली. याचे अध्यक्ष कोण आहेत? अध्यक्ष अरविंद पनगारिया. अरविंद पनगारिया. अरविंद पनगारिया हे याचे अध्यक्ष आहेत. याचे सचिव कोण आहेत? सचिव आहेत ऋत्विक रंजनम पांडे. सचिव ऋत्विक रंजनम पांडे याचे सचिव आहेत. ऋत्विक रंजनम पांडे. अध्यक्ष अरविंद पनगारिया, सचिव ऋत्विक रंजनम पांडे. पूर्णवेळ सदस्य किती आहेत, कोणत्या आहेत? पूर्णवेळ सदस्यांचा जर तुम्ही विचार केला तर या ठिकाणी आपल्याला सांगता येईल 3 आहेत पूर्णवेळ सदस्य. पूर्णवेळ सदस्य या ठिकाणी आपण थोडक्यात तुम्हाला माहिती आणखी चांगल्या प्रकारे कळेल. हे आहेत अध्यक्ष अरविंद पनगारिया. अरविंद पनगारिया हे अध्यक्ष आहेत. हे आहेत सचिव ऋत्विक रंजनम पांडे. ऋत्विक रंजनम पांडे हे आहेत सचिव. त्याच्यानंतर हे अर्धवेळ सदस्य आहेत. सौम्या कांती घोष असं त्यांचं नाव आहे. हे जे आहेत हे अर्धवेळ सदस्य आहेत. सौम्या कांती घोष हे अर्धवेळ सदस्य आहेत. हे पूर्णवेळ सदस्य 3 जण. कोण कोण आहेत?
हे आहेत अजय नारायण झा, त्याच्यानंतर ॲनी जॉर्ज मॅथ्यू असं त्यांचं नाव आहे. तिसरे जे आहेत ते निरंजन राजाध्यक्ष आहेत. आता या ठिकाणी आपण पाहूयात यांचं नाव काय पहा, अजय नारायण झा असं यांचं नाव आहे. दुसऱ्या ज्या आहेत त्या ॲनी, त्यांचं नाव आहे ॲनी जॉर्ज मॅथ्यू. यांचं नाव काय पहा, ॲनी जॉर्ज मॅथ्यू असं यांचं नाव आहे. आणि तिसरे जे आहेत त्यांचं नाव आहे निरंजन राजाध्यक्ष. निरंजन राजाध्यक्ष. तशा प्रकारे 16व्या वित्त आयोगाची रचना आहे. अध्यक्ष अरविंद पनगारिया, सचिव ऋत्विक रंजनम पांडे, अर्धवेळ सदस्य सौम्या कांती घोष, पूर्णवेळ सदस्य 3 आहेत अजय नारायण झा, ॲनी जॉर्ज मॅथ्यू आणि निरंजन राजाध्यक्ष. तशा प्रकारे 16व्या वित्त आयोगाची रचना करण्यात आलेली आहे. लक्षात आलं. कधीपर्यंत यांनी अहवाल देणं अपेक्षित होतं, आवश्यक आहे, 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत. अहवाल कधीपर्यंत द्यायचा आहे, अहवाल 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत अहवाल यांनी सादर करायचा आहे. शिफारशी कधीपासून लागू होणार आहेत, 1 एप्रिल 2026 पासून शिफारशी लागू होणार आहेत. 1 एप्रिल 2026 पासून शिफारशी लागू. अशा प्रकारे ह्या 16 वित्त आयोग तुम्हाला लक्षामध्ये ठेवावा लागेल. आपण या ठिकाणी माहिती पाहिली. 16व्या वित्त आयोगाचं काय काय पाहिलं पहा. मान्यता कधी दिली, 29 नोव्हेंबर 2023. स्थापना 31 डिसेंबर 2023. त्याच्यानंतर आपण अध्यक्ष सचिव, अध्यक्ष पाहिले अरविंद पनगारिया, सचिव पाहिले ऋत्विक रंजनम पांडे, अर्धवेळ सदस्य आहेत सौम्या कांती घोष, पूर्णवेळ सदस्य 3 जण आहेत अजय नारायण झा, ॲनी जॉर्ज मॅथ्यू आणि निरंजन राजाध्यक्ष. लक्षात आलं. त्याच्यानंतर आपण पाहिलं की अहवाल कधीपर्यंत सादर करायचा आहे, 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत. शिफारशी कधीपासून लागू होणार आहेत, 1 एप्रिल 2026 पासून. आणि याचा कालावधी किती असणार आहे, याचा कालावधी असणार आहे 2026-27 ते 2030-31 कालावधी. आपण या ठिकाणी कालावधी पाहूयात. कालावधी, याचा कालावधी 2026-27 ते 2030-31 पर्यंत याचा कालावधी असणार आहे. अशा प्रकारे 16व्या वित्त आयोगाबद्दलच्या काही महत्त्वाच्या बाबी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. मग 16वा वित्त आयोग कोणत्या कलमानुसार होतो, स्थापन होतो, या गोष्टी आपल्याला अर्थशास्त्रामध्ये अभ्यासायला मिळतात. तरीसुद्धा भारतीय राज्यघटनेनुसार, राज्यघटनेचं असं कोणतं कलम आहे की त्या कलमानुसार वित्त आयोगाची स्थापना केली जाते, तर कलम 280. कलम 280 नुसार वित्त आयोगाची स्थापना केली जाते आणि भारताचे राष्ट्रपती वित्त आयोगाची स्थापना करू शकतात. अशा प्रकारे हा वित्त आयोग तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल. वित्त आयोगामधले अध्यक्ष कोण, सचिव कोण, अर्धवेळ सदस्य कोण, पूर्णवेळ सदस्य कोण, कधीपर्यंत अहवाल सादर करायचा आहे आणि कधीपासून लागू होणार आहे. आणि या ठिकाणी आपण पाहिलं की कालावधी कोणता असणार आहे, तर 2026-27 ते 2030-31 लक्षात राहिलं. आता याच्यावरचे येणारे संभाव्य प्रश्न कोणते असतील त्याचा आपण विचार करूयात. 16व्या वित्त आयोगाचे सचिव म्हणून खालीलपैकी कोणाची नेमणूक करण्यात आलेली आहे. पहिला ऑप्शन ऋत्विक रंजनम पांडे, दुसरा ऑप्शन अजय नारायण झा, तिसरा ऑप्शन ॲनी जॉर्ज मॅथ्यू, चौथा ऑप्शन निरंजन राजाध्यक्ष. सचिव म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे. आपल्या लक्षात आलं, ऋत्विक रंजनम पांडे यांची सचिव म्हणून नेमणूक करण्यात आलेली. पुढचा प्रश्न पहा. 16व्या वित्त आयोगामध्ये पूर्णवेळ सदस्य म्हणून खालीलपैकी कोणाची नेमणूक करण्यात आलेली नाही. पूर्णवेळ सदस्य किती होते, 3 होते. कोणकोणते होते, अजय नारायण झा,
ॲनी जॉर्ज मॅथ्यू, निरंजन राज्याध्यक्ष हे तिघ जण आहेत पूर्णवेळ सदस्य. सौम्या कांती घोष या अर्धवेळ सदस्य आहेत. आपण म्हटलं एक अर्धवेळ सदस्य आहे, तर त्या सौम्या कांती घोष ते सौम्या कांती घोष आहेत. तर अशा प्रकारे 16व्या वित्त आयोगाचे पूर्णवेळ सदस्य कोणते, तर हे अजय नारायण झा, ॲनी जॉर्ज मॅथ्यू, निरंजन राज्याध्यक्ष. चौथा ऑप्शन सौम्या कांती घोष आहे, ते अर्धवेळ सदस्य आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. 16व्या वित्त आयोगामध्ये अर्धवेळ सदस्य म्हणून खालीलपैकी कोणाची नेमणूक करण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये आपण याच्या अगोदरच्या प्रश्नामध्येही अभ्यास केला. सौम्या कांती घोष या अर्धवेळ सदस्य आहेत, हे लक्षामध्ये ठेवावे लागेल. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून खालीलपैकी कोणाची नेमणूक करण्यात आलेली. डॉक्टर अरविंद पनगारिया, नरेंद्र मोदी, ऋत्विक रंजनम पांडे, अजय नारायण झा. कोणाची नेमणूक, तर आपल्या लक्षात येतं अरविंद पनगारिया यांची वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे. लक्षात आलं. त्याच्यानंतर पहा 16व्या वित्त आयोगाच्या शिफारशी कोणत्या कालावधीसाठी असणार आहेत. आपण म्हटलं 2026-27 ते 2030-31 पर्यंतच्या. तर हे मुद्दे तुम्हाला लक्षामध्ये ठेवणं गरजेचं आहे. 2030-31 पर्यंत कधीपासून लागू होणार आहेत या शिफारशी लागू होणार आहेत 1 एप्रिल 2026 पासून. शिफारशी लागू कधीपासून 1 एप्रिल 2026 पासून ते 2030-31 पर्यंत शिफारशी असणार आहेत. म्हणजे शिफारशी कधीपासून लागू, कोणत्या कालावधीसाठी, हा वित्त आयोग असेल 26-27 ते 30-31. वित्त आयोगाच्या शिफारशी कोणत्या कालावधीसाठी असतील. लक्षात आलं. अशा प्रकारे हे आपल्याला लक्षामध्ये ठेवायचं. यानंतर आपण आपल्या पुढच्या मुद्द्याकडे जाऊयात. आपला पुढचा मुद्दा उक्तांचा जागतिक गुंतवणूक अहवाल. हा गुंतवणूक अहवाल कसा आहे, याचा लॉंग फॉर्म कोणता आहे, याचा आपण विचार करूयात. सुरुवातीला याचा लॉंग फॉर्म पाहूयात. याचा लॉंग फॉर्म आहे UN ट्रेड अँड डेव्हलपमेंट. UN ट्रेड अँड डेव्हलपमेंट. UN ट्रेड अँड डेव्हलपमेंट म्हणजे सुरुवातीला तुम्हाला उक्तांचा अर्थ काय आहे, त्याचा लॉंग फॉर्म काय आहे लक्षात आला. त्याचा जागतिक गुंतवणुकीचा अहवाल आला. जागतिक गुंतवणुकीचा अहवाल कोणासंबंधी, विकसित आणि विकसनशील देशांची तुलना केली. हा अहवाल कधी आला, सुरुवातीला याचा विचार करूयात. या अहवालाचा जर विचार केला तर हा अहवाल 5 जुलै 2023 आला. 5 जुलै 2023 अहवाल आला. सुरुवातीलाच आपण म्हटलं की विकसित आणि विकसनशील देशांची तुलना केली गेलेली आहे. याच्यात विचार केला गेला की 2022 आशियामधील जे विकसनशील देश आहेत त्यांच्या थेट परकीय गुंतवणुकीचा कल कसा होता. शिवाय विकसित अर्थव्यवस्थांच्या तुलनेमध्ये विकसनशील देशांमध्ये FDI जो आहे, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, याचा प्रवाह कसा राहिलेला होता. किंवा 2022 एकूण जागतिक जे परकीय थेट गुंतवणूक झाली त्याच्यामध्ये कोणता फरक पडला का. शिवाय आपल्याला असंही सांगता येईल की भारतातील थेट विदेशी गुंतवणूक जी आहे त्याचा ओघ कसा राहिला आहे, तो कमी झाला, जास्त झाला, या गोष्टींचा विचार करायचा आहे. थोडक्यात आपल्याला या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागणार आहे. पहिली गोष्ट आपण म्हटलं, हा जो अहवाल आला या अहवालामध्ये आपल्याला काय अभ्यासायचे ते हे मुद्दे अभ्यासायचे. पहिला मुद्दा पहा, 2022 आशियातील विकसनशील देशांमध्ये थेट परकीय गुंतवणुकीचा कल कसा होता. दुसरा मुद्दा, विकसित अर्थव्यवस्थेच्या तुलनेमध्ये विकसनशील देशांमध्ये परकीय थेट गुंतवणुकीचा प्रवाह कसा राहिला. 2022 एकूण जागतिक FDI मध्ये कोणता फरक दिसून आला. 2022 भारतामधील थेट विदेशी गुंतवणुकीचा ओघ कसा होता आणि सर्वाधिक FDI प्राप्त देशांच्या यादीत भारत कितव्या स्थानावरती राहिला. या सगळ्या गोष्टींचा विचार करायचा. मग एकेका गोष्टीचा आपण विचार करूया. सुरुवातीला विचार करा, 2022 आशियातील विकसनशील देशांमध्ये थेट परकीय गुंतवणुकीचा कल कसा होता. हा कल असा होता की 2022 आशियामधील जे विकसनशील देश आहेत त्या देशांमध्ये परकीय थेट गुंतवणूक जी होती
ती स्थिर राहिलेली आहे, स्थिर राहिली, वाढली नाही, कमी झाली नाही, तर स्थिर राहिली. लक्षात आलं? पहिला कल. आशियातील विकसनशील देशांमध्ये जी थेट परकीय गुंतवणूक होत होती, तर त्याच्यामध्ये काय बदल झाले का? नाही, ती स्थिर राहिली. किती वर स्थिर राहिलेली? ही गुंतवणूक जी स्थिर राहिली ती 622 अब्ज डॉलरवर स्थिर राहिली. अब्ज डॉलर्स वरती स्थिर राहिली. लक्षात आलं? पहिला कल मी तुम्हाला सांगितला. आशियामधील विकसनशील देश आहेत त्या देशांमध्ये थेट परकीय गुंतवणुकीचा कल कसा होता? सुरुवातीला आपण म्हटलं वाढला नाही, कमी झाला नाही, स्थिर राहिला. किती वरती स्थिर राहिला? 662 अब्ज डॉलरवरती स्थिर राहिलेला आहे. आपण त्या ठिकाणी 622 म्हटलंय, ॲक्च्युली 662 अब्ज डॉलर्स आहे. 662 अब्ज डॉलरवरती स्थिर राहिला. ठीक आहे. दुसरा मुद्दा आपण अभ्यासूयात. दुसऱ्या मुद्द्यामध्ये काय म्हटलंय पहा, विकसित अर्थव्यवस्थेच्या तुलनेमध्ये विकसनशील देशांमध्ये FDI म्हणजे परकीय थेट गुंतवणुकीचा प्रवाह कसा राहिला विकसित अर्थव्यवस्थेच्या तुलनेमध्ये. आता या ठिकाणी जर तुम्ही विचार केला तर मग या ठिकाणी आपल्याला सांगावं लागतं की हा प्रवाह वाढलेला आहे, जास्त नोंदवला गेलेला आहे, वाढलेला दिसतो, वाढलेला दिसतो किंवा जास्त नोंदवलेला आहे. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. विकसित अर्थव्यवस्थेच्या तुलनेमध्ये विकसनशील देशांमध्ये FDIचा प्रवाह कसा राहिला? तुम्हाला परीक्षेमध्ये अशा प्रकारे विचारलं जातं. मग तो कसा राहिला? वाढलेला आहे, जास्त नोंदवलेला प्रवाह आपल्याला दिसतं. तिसरं पहा, 2022 मध्ये एकूण जागतिक FDI मध्ये कोणता फरक दिसून आला? एकूण जागतिक FDIचा जर विचार केला तर एकूण जागतिक FDI घसरलेली दिसते 2022 मध्ये. आपण कशाचा विचार करतोय? आपण विचार करतोय एकूण जागतिक FDI काय परिस्थिती आहे? 2022 मध्ये घसरली आहे, घसरलेली स्थिती आहे, म्हणजे कमी झालेला आहे. किती टक्क्यांनी घसरलेला आहे हे पण आपल्याला विचारतील. 12% घसरलेला आहे, 12% घसरलेला आहे. 12% घसरून तो किती झाला आहे? 12% घसरून तो $1.3 ट्रिलियन झाला. $1.3 ट्रिलियन झालेला आहे. याच्यानंतर याच्यावरती सविस्तर आपण विश्लेषण करूयात. सुरुवातीला जे मुद्दे आहेत या अहवालामध्ये त्याचा आपण विचार करूयात. पुढचा पहा, 2022 मध्ये भारतातील थेट विदेशी गुंतवणुकीचा ओघ कसा राहिला? भारताच्या दृष्टिकोनातून आता विचार करायचा आहे. भारतामधील जी थेट विदेशी गुंतवणूक आहे ती वाढलेली आहे, वाढली आहे. भारतामधील मात्र वाढली आहे. किती टक्क्यांनी वाढली आहे? भारतामध्ये 10% वाढलेली आहे. भारतामध्ये 10% वाढ झालेली आहे. 10% वाढून भारतामध्ये थेट विदेशी गुंतवणूक किती झाली? 49 अब्ज डॉलर झाली. 49 अब्ज डॉलर झाली. म्हणजे आपला पुढचा प्रश्नही कळाला की 2022 मध्ये भारतातील थेट विदेशी गुंतवणुकीचा ओघ जर आपण पाहिला तर तो ओघ वाढलेला दिसतो. 10% वार्षिक आधारावर हा ओघ वाढला आहे आणि तो किती झाला आहे? तर 49 अब्ज डॉलर झाला आहे. आणि शेवटचा, सर्वाधिक FDI प्राप्त देशांच्या यादीत भारत कितव्या स्थानावरती राहिला? भारत सर्वाधिक FDI प्राप्त देशांच्या यादीत जो राहिला तो 8व्या स्थानावरती राहिला. हे काही महत्त्वाचे मुद्दे. याच्यानंतर मात्र आता आपण आपल्या अभ्यासाला सुरुवात करतो. सुरुवातीला हा जो अहवाल आला या अहवालामध्ये कल कोणता होता याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारले जातील. मग तो कल आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. एकदा आपण याच्यावरती रिव्हिजन करूयात. 2022 मध्ये आशियामधील विकसनशील देशांमध्ये थेट परकीय गुंतवणुकीचा कल कसा होता? विचारलंय काय? आशियातील विकसनशील देशांमध्ये हा कल स्थिर राहिला, परकीय गुंतवणुकीचा कल स्थिर राहिला आणि 662 अब्ज डॉलर्सवरती तो स्थिर राहिलेला आहे. दुसरं विधान तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, विकसित अर्थव्यवस्थेच्या तुलनेमध्ये विकसनशील देशांमध्ये FDIचा प्रवाह कसा राहिला आहे? म्हणजे विकसित अर्थव्यवस्थांमध्ये जास्त गुंतवणूक झाली का विकसनशील देशांमध्ये जास्त गुंतवणूक झाली? त्या ठिकाणी जर तुम्ही विचार केला
तर विकसनशील देशांमध्ये हा प्रवाह वाढलेला दिसतोय. विकसित अर्थव्यवस्थेच्या तुलनेमध्ये विकसनशील देशांमध्ये एफडीआयचा प्रवाह कमी झाला, स्थिर राहिला का वाढला? तर वाढलेला आहे, हे लक्षात ठेवायचं. तिसरं पहा, 2022 मध्ये एकूण जागतिक एफडीआयमध्ये कोणता फरक दिसून आला? हो, एकूण जागतिक एफडीआयचा जर आपण विचार केला तर तो कल घसरलेला दिसतोय. एकूण जागतिक एफडीआय किती टक्क्यांनी घसरलेली स्थिती आहे? 12% घसरला आणि $1.3 ट्रिलियन झालेला आहे. म्हणजे एकूण जागतिक एफडीआयची स्थिती जर पाहिली तर एकूण जागतिक एफडीआय कमी झालेली दिसते, घसरलेली दिसते. 12% घसरली, किती टक्क्यांनी घसरली हे पण आपल्याला विचारतील. तर हे 12% घसरली आपल्याला माहिती पाहिजे. आणि कितीवर झाली? $1.3 ट्रिलियन वर झाली. पुढचं 2022 मध्ये भारतातील थेट विदेशी गुंतवणुकीचा ओघ कसा राहिला? भारताचा विचार केला वैयक्तिकरित्या भारत या देशाचा, तर एफडीआयचा प्रवाह 10% वाढला आहे, हे आपल्याला विचारतील. पहिली गोष्ट, वाढला का कमी झाला? वाढला. किती टक्क्यांनी? 10% वाढला. 10% वाढून तो किती झाला? $49 अब्ज झालेला आहे. आणि सर्वाधिक एफडीआय प्राप्त देशांच्या यादीमध्ये भारत कितव्या स्थानावर आहे? तर 8व्या स्थानावरती आहे. आता विचार करूयात एक एक गोष्ट, की सर्वाधिक एफडीआय प्राप्त करणाऱ्या देशांचा क्रम लावा असं जर तुम्हाला विचारलं तर पहिले 3 देश तुम्हाला सांगता आले पाहिजेत. या ठिकाणी आपण विचार करूया. सर्वाधिक एफडीआय प्राप्त करणारे देश कोणकोणते आहेत? या ठिकाणी आपण म्हणत सर्वाधिक एफडीआय फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, थेट विदेशी गुंतवणूक प्राप्त करणारे देश, सर्वाधिक एफडीआय प्राप्त करणारे देश, पहिले 3 देश कोणते? किंवा तुम्हाला असं विचारलं, जगात सर्वाधिक एफडीआय कोणत्या देशामध्ये झाले? अमेरिका. सर्वात कोणत्या देशामध्ये झाली? अमेरिका या देशामध्ये. दुसऱ्या क्रमांकावरती कोणता देश आहे? चीन. तिसऱ्या क्रमांकावरती कोणता देश आहे? सिंगापूर. तर हे जगातले प्रथम 3 देश आहे की त्या 3 देशांमध्ये सर्वात जास्त एफडीआय गुंतवणूक झालेली आहे, एफडीआय प्राप्त झालेली आहे. जगात सर्वाधिक एफडीआय कोणत्या देशांमध्ये झाली? प्रथम क्रमांकावर जगामध्ये अमेरिका हा देश येतो, दुसऱ्या क्रमांकावरती चीन येईल, तिसऱ्या क्रमांकावरती सिंगापूर येईल. सर्वाधिक एफडीआय प्राप्त करणारे देश. आणि भारत कितव्या स्थानावरती? हे पहिले 3 देश झाले, 1, 2, 3. भारत कितव्या स्थानावरती? भारताचा जर विचार केला तर भारत 8व्या स्थानावरती, 8वे स्थान, 8वे स्थान. हे लक्षामध्ये ठेवायचं. सर्वाधिक एफडीआय प्राप्त करणारे देश अमेरिका, चीन, सिंगापूर. लक्षात आलं? आता सर्वाधिक एफडीआय गुंतवणूक करणारे देश. एफडीआय या ठिकाणी आपण काय पाहिलं? सर्वाधिक एफडीआय कोणत्या देशांमध्ये झाली? आता सर्वाधिक एफडीआय कोणत्या, या देशांनी कोणत्या देशामध्ये केलेली, म्हणजे सर्वाधिक एफडीआय गुंतवणूक करणारे देश कोणते? आपण या ठिकाणी म्हणूयात सर्वाधिक एफडीआय गुंतवणूक करणारे देश. गुंतवणूक करणारे देश कोणकोणते देश आहेत? सर्वाधिक एफडीआय गुंतवणूक करणारे देश, आणि त्या देशांमध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे हे पण आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. सर्वाधिक एफडीआय दुसऱ्या देशांमध्ये कोणी केली आहे? गुंतवणूक केलेली आहे अमेरिका. पुन्हा या ठिकाणी प्रथम क्रमांकावरती अमेरिकाचा आहे. अमेरिका प्रथम क्रमांकावरती आहे. सर्वाधिक एफडीआय दुसऱ्या देशांमध्ये करणारा देश कोणता? अमेरिका. अमेरिकानंतर येतं जपान, दुसऱ्या क्रमांकावर, तिसऱ्या क्रमांकावरती चीन. ते पहिले 3 देश दुसऱ्या देशांमध्ये सर्वाधिक एफडीआय करणारे देश. प्रथम क्रमांक अमेरिका, दुसरा क्रमांक जपान, तिसरा क्रमांक चीन. आणि भारताचा विचार केला तर भारताचा कितवा क्रमांक लागतो? दुसऱ्या देशामध्ये गुंतवणूक, एफडीआयची गुंतवणूक करणाऱ्या देशांमध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे? त्या ठिकाणी 8वा होता. या ठिकाणी जर तुम्ही विचार केला तर भारताचा 20वा क्रमांक आहे. 20वा क्रमांक भारताचा, 20वा क्रमांक. लक्षात आलं? ओक्टानचा जागतिक गुंतवणूक अहवाल
वेगवेगळ्या देशांमध्ये गुंतवणूक कोणत्या प्रकारे झाली, FDI कोणत्या प्रकारे झालेली आहे, ज्याला आपण थेट विदेशी गुंतवणूक म्हणतोय, ते कोणत्या प्रकारे तिचा कल आहे या ठिकाणी सांगितलेलं आहे. मग या ठिकाणी आपण काय काय पाहिलं, सर्वाधिक गुंतवणूक FDIची कोणत्या देशांमध्ये झाली, अमेरिका, चीन, सिंगापूर, भारत 8व्या स्थानावर आहे. यानंतर सर्वाधिक FDI गुंतवणूक करणारे देश कोणते, अमेरिका, जपान, चीन हे पहिले 3 देश. भारत 20व्या क्रमांकावरती आहे, की दुसऱ्या देशांमध्ये FDI करण्यामध्ये भारत 20व्या क्रमांकावरती आहे. लक्षात आलं. आता ग्रीनफील्ड गुंतवणूक कोणत्या देशांमध्ये सर्वाधिक झालेली आहे, तुम्हाला असं विचारलं. ग्रीनफील्ड गुंतवणूक, ग्रीनफील्ड गुंतवणूक कोणत्या देशामध्ये सर्वाधिक झालेली आहे. ग्रीनफील्ड गुंतवणुकीचा जर विचार केला, पुन्हा एकदा तुम्हाला अमेरिकेचा विचार करावा लागेल. या ठिकाणी USA आहे, त्याच्यानंतर 3ऱ्या क्रमांकावरती याच्यामध्ये भारत येतो आणि दुसऱ्या क्रमांकावरती आहे UK आणि 3ऱ्या क्रमांकावरती इंडिया. अशा प्रकारे याची रचना आहे. ग्रीनफील्ड गुंतवणुकीमधले पहिले, आता याच्यामध्ये तिन्हीमध्ये अमेरिका तुम्हाला प्रथम क्रमांकावरचा देश दिसतोय. सर्वाधिक FDI प्राप्त करणारा देश अमेरिकाचा आहे. सर्वाधिक FDI गुंतवणूक करणारा देश जगामध्ये अमेरिकाचा आहे. ग्रीनफील्ड गुंतवणूक करणाऱ्या देशामध्ये प्रथम क्रमांकाचा देश कोणता आहे, तो पण अमेरिकाचा आहे. पहिले 3. आता याच्यामध्ये आपल्याला शोधायचं आहे काय, पहा भारत कुठल्या स्थानावर. सर्वाधिक FDI प्राप्त करणाऱ्या देशांमध्ये भारताचं स्थान कितवं आहे, 8वं स्थान आहे. सर्वाधिक FDI गुंतवणूक करणाऱ्या देशांमध्ये भारताचं स्थान कितवं आहे, 20वा क्रमांक आहे. ग्रीनफील्ड गुंतवणुकीमध्ये भारताचं स्थान कितवं आहे, जगामध्ये 3रं आहे. लक्षात आलं. अशा प्रकारे हा उक्टांचा जागतिक गुंतवणूक अहवाल आहे. त्याच्यानंतर इथेही आपण अभ्यास केला. या अहवालामधील या मुद्द्यांवरती प्रश्न विचारला जाईल, मग ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आपणही काही महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी पाहणार आहोत, पण सुरुवातीला हे मुद्दे तुमच्या लक्षामध्ये येणं गरजेचं आहे. कोणकोणते मुद्दे लक्षामध्ये येणं गरजेचं आहे, मी तुम्हाला म्हटलं सुरुवातीला सर्वाधिक FDI प्राप्त करणारे देश कोणते सांगा. पहिले 3 देश, अमेरिका प्रथम क्रमांकावर, चीन, सिंगापूर. FDI प्राप्त इनफ्लो आणि आउटफ्लो. FDI इनफ्लोमध्ये किंवा प्राप्त करणाऱ्या देशांमध्ये पहिल्या 3 देशांचा क्रमांक लावा, हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. अमेरिका, चीन, सिंगापूर ही 3. इनफ्लोमध्ये भारत कितव्या क्रमांकावरती आहे, इनफ्लोमध्ये भारत 8व्या क्रमांकावरती. आपण या ठिकाणी म्हणूयात म्हणजे आणखी तुमची स्पष्टता येईल. इनफ्लो आणि हे आहे आउटफ्लो, बाहेरच्या देशामध्ये गुंतवणूक करायची. आउटफ्लो, इनफ्लो, आउटफ्लो. तशा प्रकारे सर्वाधिक गुंतवणूक प्राप्त FDI गुंतवणूक प्राप्त करणारे देश, त्याच्यामध्ये भारत 8व्या स्थानावर, इनफ्लोमध्ये. आउटफ्लोमध्ये भारत 20व्या स्थानावरती आहे. सर्वाधिक FDI गुंतवणूक करणारे देशांचा क्रम अमेरिका, जपान, चीन. आणि ग्रीनफील्ड गुंतवणुकीमध्ये आपण म्हटलं की भारत 3ऱ्या क्रमांकावरती आहे, अमेरिका प्रथम, UK दुसऱ्या आणि इंडिया 3ऱ्या क्रमांकावरती आहे. त्याच्यानंतर काय लक्षात ठेवायचं या अहवालामध्ये, तर हे मुद्दे लक्षामध्ये ठेवायचे. हे ॲनालिसिसवरती प्रश्न विचारले जातील. 2022मध्ये आशियातील विकसनशील देशांमध्ये थेट परकीय गुंतवणुकीचा कल कसा राहिला हे विचारलं जाईल. स्थिर राहिला, कमी झाला का वाढला, तर स्थिर राहिला. किती वरती स्थिर राहिला, 662 अब्ज डॉलर्सवरती स्थिर राहिला. विकसित अर्थव्यवस्थांच्या तुलनेत विकसनशील देशांमध्ये FDIच्या प्रवाहामध्ये वाढ झाली की कमी झाली, तर वाढ झाली विकसनशील देशांमध्ये. 3रं, 2022मध्ये एकूण जागतिक FDIमध्ये कोणता फरक दिसून आला. एकूण जागतिक FDIचा जर विचार केला या उक्टांच्या अहवालानुसार, तर एकूण जागतिक FDI घसरलेली दिसते, 12% घसरली आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि $1.3 ट्रिलियन झाली आहे. 2022मध्ये भारतातील थेट विदेशी गुंतवणुकीचा ओघ कसा राहिला, भारताचा विचार केला तर भारताच्या 10% वाढ झाली आहे आणि 49 अब्ज डॉलर एवढी झालेली आहे. सर्वाधिक FDI प्राप्त करण्याच्या देशांच्या यादीमध्ये भारत 8व्या स्थानावरती राहिला, हे इथं पण आपण पाहिलं. इनफ्लोमध्ये 8व्या स्थानावरती, आउटफ्लोमध्ये
20व्या क्रमांकावरती आणि ग्रीनफील्ड गुंतवणुकीमध्ये भारत 3ऱ्या स्थानावरती. तर हे मुद्दे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आता याच्यावरती प्रश्न कसे विचारले जातील संभाव्य त्याचा आपण विचार करूया. 2022 मध्ये आशियातील विकसनशील देशांमध्ये थेट परकीय गुंतवणुकीचा कल कसा होता? वाढ झाली, कमी झाली, स्थिर राहिली, यापैकी नाही. आपण काय म्हटलं होतं? 662 अब्ज डॉलर्सवरती स्थिर राहिलेला आहे. विकसनशील देशांमध्ये, आशियातील विकसनशील देशांमध्ये थेट परकीय गुंतवणुकीचा कल कसा होता? त्या ठिकाणी आपण काय म्हणतोय? स्थिर राहिला. पाहिला का? या ठिकाणी आशियामधील विकसनशील देशांमध्ये थेट परकीय गुंतवणुकीचा कल कसा होता? स्थिर राहिली. 662 अब्ज डॉलर्सवरती स्थिर राहिलेली म्हणजे क आपलं उत्तर असणार आहे. लक्षात आलं? प्रश्न कसा विचारतील? पुढच्या प्रश्नाकडे. विकसित अर्थव्यवस्थेच्या तुलनेत विकसनशील देशांमध्ये एफडीआयचा प्रवाह कसा राहिला? विकसित अर्थव्यवस्थेच्या तुलनेत विकसनशील देशांमध्ये वाढ झाली, कमी झाली, स्थिर राहिली, यापैकी नाही. वाढ झाली. विकसित अर्थव्यवस्थेच्या तुलनेत विकसनशील देशांमध्ये एफडीआयचा प्रवाह वाढलेला आहे असं आपण या ठिकाणी अभ्यासलेलं होतं. पहा दुसरं विधान, विकसनशील अर्थव्यवस्थेच्या तुलनेत विकसनशील देशांमधील एफडीआयचा प्रवाह वाढलेला दिसतोय. मग या ठिकाणी आपलं उत्तर असेल वाढ झाली. पुढचा प्रश्न पहा. ओक्टानच्या जागतिक गुंतवणूक अहवाल 2022 नुसार एकूण जागतिक एफडीआय मध्ये किती टक्के घसरण दिसून आले? 10%, 12%, 14%, 22%. आपण काय म्हटलं? एकूण जागतिक स्थितीचा एफडीआयचा जर विचार केला ओक्टानच्या अहवालानुसार तर ती घसरलेली दिसते. 12% घसरलेली आहे आणि 1.3 ट्रिलियन डॉलर झाली आहे असा आपण विचार केला होता. केला होता का? मग इथे ऑप्शन दिसतोय का? पहा. ओक्टानच्या जागतिक गुंतवणूक अहवाल 2022 नुसार एकूण जागतिक एफडीआय मध्ये किती टक्के घसरण दिसून आली? 10%, 12%, 14%, 22%. 12% हे आपलं उत्तर असणार आहे. लक्षात आलं? पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. ओक्टानच्या जागतिक गुंतवणूक अहवाल 2022 नुसार भारतातील थेट विदेशी गुंतवणुकीमध्ये किती टक्के वाढ दिसून आली? भारताचा विचार केला तर थेट विदेशी गुंतवणुकीमध्ये किती वाढ दिसून आली? 10%, 12%, 14%, 22%. आपण म्हटलं 10% वाढ दिसून आली आणि 49 अब्ज डॉलर झालेला आहे. मग 10% हे आपलं उत्तर असणार आहे. लक्षात आलं? भारतातील थेट विदेशी गुंतवणुकीमध्ये किती टक्के वाढ झाली? 10% वाढ झालेली आहे. पुढचा प्रश्न. ओक्टानच्या जागतिक गुंतवणूक अहवाल 2022 नुसार भारतातील थेट विदेशी गुंतवणूक किती राहिली? 41 अब्ज डॉलर, 45 अब्ज डॉलर, 48 अब्ज डॉलर, 49 अब्ज डॉलर. आपण काय म्हटलं होतं? या ठिकाणी 10% वाढ झाली आणि 49 अब्ज डॉलर झाली. मग 49 अब्ज डॉलर हे आपलं उत्तर आहे की 2022 नुसार भारतातील थेट विदेशी गुंतवणूक 49 अब्ज डॉलर एवढी राहिलेली आपल्याला दिसून येते. पुढचा प्रश्न पहा. सर्वाधिक एफडीआय प्राप्त देशांच्या यादीत भारत कितव्या स्थानावर? इनफ्लो मध्ये भारत कितव्या क्रमांकावरती? 6व्या, 8व्या, 9व्या? 8व्या क्रमांकावरती भारत आहे. इनफ्लो मध्ये 8व्या क्रमांकावरती. लक्षात आलं? पुढे जाऊयात. सर्वाधिक एफडीआय गुंतवणूक करणाऱ्या देशांमध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे? गुंतवणूक करणारे, आउटफ्लो, याच्यामध्ये भारताचा कितवा क्रमांक? 15वा, 16वा, 18वा, 20वा? कितवा सांगितलं होतं आपण? किती? 20वा क्रमांक लागतो. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. जगामध्ये सर्वाधिक एफडीआय कोणत्या देशांमध्ये झाली? इनफ्लो सर्वाधिक कोणत्या देशांमध्ये झाली? अमेरिका प्रथम क्रमांकावरती आहे, सर्वाधिक अमेरिकेमध्ये, त्याच्यानंतर चीनमध्ये, त्याच्यानंतर सिंगापूरमध्ये आणि भारताचा आपण 8वा क्रमांक म्हटलेला होता. भारत 8व्या स्थानावरती, 8व्या स्थानावरती आहे. म्हणजे 1, 2, 3 आणि भारत 8व्या स्थानावरती आहे. लक्षात आलं? पुढे जाऊया. जगामधील इतर देशांमध्ये सर्वाधिक एफडीआय गुंतवणूक कोणत्या देशामार्फत करण्यात आली? आउटफ्लो. सर्वाधिक एफडीआय गुंतवणूक अमेरिका हा प्रथम क्रमांक, हे उत्तर आहे आपलं की जगामधील इतर देशांमध्ये सर्वाधिक एफडीआय गुंतवणूक कोणत्या देशामार्फत करण्यात आली? अमेरिका या देशामार्फत करण्यात आली.
अमेरिका 1 क्रमांकावरती आहे, जपान दुसऱ्या क्रमांकावरती आहे, चीन तिसऱ्या क्रमांकावरती आहे, भारत 20वा क्रमांक आहे. इनफ्लोमध्ये 8वा क्रमांक भारताचा, आउटफ्लोमध्ये 20वा क्रमांक भारताचा. लक्षात येतं? पुढे जाऊयात आपण. 2022-23 या आर्थिक वर्षामध्ये भारताने इतर देशांमध्ये एकूण किती एफडीआय गुंतवणूक केलेली आहे? इतर देशांमध्ये एकूण किती एफडीआय गुंतवणूक केली असं आपल्याला आता विचारलेलं आहे. किती केले? 15 अब्ज डॉलर, 18 अब्ज डॉलर, 21 अब्ज डॉलर, 40 अब्ज डॉलर. तर भारतानं इतर देशांमध्ये एकूण गुंतवणूक जी केली आहे ते 15 अब्ज डॉलर केली आहे आणि भारत जगामध्ये 20व्या क्रमांकावरती आहे. 20वा क्रमांक. 20वा क्रमांक. इतर देशांमध्ये किती एफडीआय गुंतवणूक केली? 15 अब्ज डॉलरची केलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. ग्रीनफील्ड गुंतवणूक करण्यामध्ये जगातील कोणता देश अग्रेसर आहे? अमेरिका. ग्रीनफील्ड गुंतवणुकीमध्ये सुद्धा अमेरिका प्रथम क्रमांकावर, यूके दुसऱ्या क्रमांकावरती 1, 2 आणि भारत तिसऱ्या क्रमांकावरती, यूएई चौथ्या क्रमांकावरती. म्हणजे आपल्याला ग्रीनफील्ड गुंतवणूक करण्यामध्ये जगातील कोणता देश अग्रेसर आहे? तर अमेरिका हा देश अग्रेसर आहे, हे या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं आहे. तर अशा प्रकारे उक्तांचा जागतिक गुंतवणूक अहवाल एवढा जर तुम्ही केला तर मग तुम्हाला तो सहजपणे त्याच्यावरची उत्तरं देता येणार आहे. आता आपण आपल्या पुढच्या मुद्द्याकडे जाऊया. पुढचा मुद्दा, थेट परकीय गुंतवणुकीत वाढ झाली आहे असं आरबीआयचा अहवाल आला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया रिपोर्ट. आरबीआयचा रिपोर्ट आहे, आरबीआयचा अहवाल आहे. थेट परकीय गुंतवणुकीत वाढ झाली. कशी वाढ झाली त्याचा आपण विचार करूयात. आपण सुरुवातीला काय म्हटलं? रिझर्व्ह बँकेचा अहवाल आहे. म्हणजे हा अहवाल कोणी प्रकाशित केला आहे? रिझर्व्ह बँकेनं अहवाल प्रकाशित केला आहे. अहवालाचं नाव काय आहे ते पण तुम्हाला सांगितलं. रिझर्व्ह बँकेनं या अहवालाचं नाव ठेवलं आहे भारतीय कंपन्यांची परकीय दायित्व आणि मालमत्तेची वार्षिक गणना 2022-23 हे नाव आहे. अहवाल आरबीआयनं कधी प्रकाशित केला? हा अहवाल 12 सप्टेंबर 2023 मध्ये प्रकाशित झालेला आहे. 12 सप्टेंबर 2023 मध्ये. सुरुवातीला आपण पाहिलं की अहवाल कधी प्रकाशित केला, कोणी प्रकाशित केला. आता आपल्याला काय काय विचारायचं आहे पहा. रिझर्व्ह बँकेनं काही माहिती दिली आणि प्रश्न कसा विचारला जातोय त्याच्यावरती महत्त्वाचं आहे. उक्तांचा अहवाल विचारला तर त्याप्रमाणेच उत्तरं द्यायची. आरबीआयचा अहवाल विचारला तर याप्रमाणेच उत्तर द्यायची. मग आरबीआयच्या अहवालाचा आपण विचार करूयात. आरबीआय काय म्हणताय? भारतामध्ये थेट विदेशी गुंतवणूक जी झाली आहे त्याच्यामध्ये प्रमुख देश कोणता आहे? काय सांगताय पहा. भारतामध्ये जी एफडीआय झालेली आहे, भारतामध्ये एफडीआय झाली त्याच्यामधला प्रमुख देश, सर्वाधिक एफडीआय भारतामध्ये कोणी केली? सर्वाधिक एफडीआय करणारा देश कोणता? भारतामध्ये अमेरिका. पहा, भारतामध्ये एफडीआय सर्वाधिक एफडीआय म्हणूयात म्हणजे आणखी ते थोडंसं आपल्याला सोपं वाटेल. भारतामध्ये सर्वाधिक एफडीआय, हे रिझर्व्ह बँकेचा अहवाल आहे. सर्वाधिक एफडीआय कोणी केली आहे? अमेरिका, USA. झाला पहिला प्रश्न आपला. भारतामध्ये सर्वाधिक एफडीआय करणारा देश कोणता, असं प्रमुख स्रोत कोणता हे सांगितलं आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं, तर अमेरिका हे सांगितलेलं आहे. आता या ठिकाणी आपल्याला विचार करायचा आहे की 2022-23 या आर्थिक वर्षामध्ये आपल्या देशामध्ये किती एफडीआय झाली हे रिझर्व्ह बँकेने आकड्यामध्ये सांगितलेलं आहे. मग त्याच्यामध्ये ती रिझर्व्ह बँक म्हणते आपल्याला 49,93,370 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. 49,93,370 कोटी रुपये एवढी गुंतवणूक भारतामध्ये झाली. एफडीआयच्या रूपात भारतामध्ये एकूण किती गुंतवणूक झालेली आहे? 49,93,370 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. भारतानं दुसऱ्या देशांमध्ये हा इनफ्लो आहे, हा जो आहे तो इनफ्लो किती आला, भारतामध्ये किती प्राप्त केली एफडीआय गुंतवणूक भारतानं? 49,93,370 कोटी. आउटफ्लो भारतानं दुसऱ्या देशामध्ये किती एफडीआय केली आहे? आउटफ्लो म्हणतोय आपण त्याला. भारतानं दुसऱ्या देशामध्ये केलेली एफडीआय ती आहे 9,11,069 कोटी रुपयांची.
9,11,069 कोटी रुपये हे याचे आकडे आहेत RBIचे. तर अशा प्रकारे थेट परकीय गुंतवणुकीमध्ये वाढ झाली आहे असं RBI म्हणते. लक्षात आलं. याच्यामध्ये आणखी काही मुद्दे आपल्याला अभ्यासावे लागतील, पण त्याच्या अगोदर थेट परकीय गुंतवणुकीचा अहवाल आलाय. रिझर्व्ह बँकेने एक रिपोर्ट सादर केलाय 12 सप्टेंबर 2023ला. भारतामध्ये सर्वाधिक FDIचा स्रोत कोणता आहे असं RBIने सांगितलंय. तर सर्वाधिक FDIचा स्रोत भारतामध्ये अमेरिका हे सांगितलंय. भारतामध्ये जी FDI झालेली एकूण ती किती आहे, इनफ्लो किती आहे, 49,93,370 कोटी रुपयांची गुंतवणूक झालेली आहे, भारतात आलेली आहे असं म्हटलंय. भारतानं दुसऱ्या देशांमध्ये किती गुंतवणूक केली तर 9,11,069 कोटी रुपयांची गुंतवणूक केलेली आहे. आता पहा, भारतात सर्वाधिक FDI गुंतवणूक करणाऱ्या देशांचा क्रम लावा असं तुम्हाला विचारलं. आपण या ठिकाणी विचार करूयात. आपल्याला काय विचारायचं पहा, इथलाच मुद्दा घेऊयात आपण. त्याच्यामध्ये आपला मुद्दा आहे की भारतामध्ये सर्वाधिक FDI गुंतवणूक करणारे देश कोणते. भारतामध्ये सर्वाधिक FDI करणारे देश, सर्वाधिक FDI करणारे देश भारतामध्ये कोणकोणते आहेत त्या देशांचा क्रम लावा. तर आपण सुरुवातीलाच RBI म्हणते की प्रमुख स्रोत अमेरिका आहे, म्हणजे अमेरिका प्रथम क्रमांकावरती आहे. अमेरिका नंतर येतं मॉरिशस, मॉरिशस नंतर आहे UK आणि UK नंतर सिंगापूर आहे. या ठिकाणी आपण पाहूयात. अमेरिका हा क्रम लक्षात ठेवायचा. मॉरिशस, UK, सिंगापूर हा क्रम आहे. भारतामध्ये सर्वाधिक FDI करणारे देश यांचा क्रम कोणता आहे. अमेरिका, मॉरिशस, UK, सिंगापूर आणि 5व्या क्रमांकावरती आहे नेदरलँड. पण हे चारच लक्षात ठेवा की भारतामध्ये सर्वाधिक FDI करणारे देश कोणते आहेत हे आपल्याला विचारतील. तर अमेरिका, मॉरिशस, UK आणि सिंगापूर आहेत. आता भारताने सर्वाधिक FDI गुंतवणूक कोणत्या देशामध्ये केली असं तुम्हाला विचारलं. लक्षात आलं. हे भारतामधले काय इनफ्लो आहे, भारतामध्ये आलेले पैसे आहेत. इनफ्लो हा इनफ्लो आहे. आता विचार करा याच्या उलट आउटफ्लोचा. भारतानं सर्वाधिक FDI गुंतवणूक कोणत्या देशात केली. भारताची सर्वाधिक FDI गुंतवणूक भारताची सर्वाधिक FDI गुंतवणूक आउटफ्लो म्हणूयात आपण याला. एक पैसा भारतात आला, एक पैसा भारतानं दुसरीकडे गुंतवणूक केलेली आहे. सर्वात जास्त FDI कोणत्या देशामध्ये भारताने केली आहे. सिंगापूरमध्ये केली आहे. सिंगापूर सर्वाधिक. सिंगापूरचं नाव लक्षामध्ये ठेवा. सर्वाधिक गुंतवणूक कोणत्या देशामध्ये केली तर सिंगापूरमध्ये केलेली आहे. सिंगापूर, अमेरिका, UK, तशा प्रकारे 3 देश लक्षात ठेव की भारताची सर्वाधिक FDI गुंतवणूक कोणत्या देशामध्ये भारतानं केलेली. सिंगापूरमध्ये सर्वात जास्त, त्यानंतर अमेरिका, त्यानंतर UK मध्ये केलेली आहे. लक्षात आलं. आता या ठिकाणी आपण पाहिलं की भारतामध्ये सर्वाधिक FDI अमेरिकेनं केली. किती टक्के केली. भारताच्या एकूण FDI मधला वाटा किती आहे अमेरिकेचा. भारताच्या एकूण FDI मधील अमेरिकेचा वाटा 17.2%, 17.2%. भारतामध्ये एकूण FDI झाली त्या FDI मध्ये 17.2% FDI एकट्या अमेरिकेनं केली.
भारतानं जो आउटफ्लो आहे त्याच्यामध्ये सिंगापूरमध्ये किती गुंतवणूक केली, एकूण गुंतवणुकीच्या किती टक्के गुंतवणूक भारतानं सिंगापूरमध्ये केलेली? 22.3% एवढी सिंगापूरमध्ये केलेली. म्हणजे एकूण गुंतवणुकीच्या, भारताच्या एकूण गुंतवणुकीच्या 22.3% गुंतवणूक भारतानं एकट्या सिंगापूर देशामध्ये केलेली आहे एफडीआयची. लक्षात आलं? आता विचार करा, जी गुंतवणूक झालेली आहे त्या गुंतवणुकीचा जर क्षेत्रनिहाय विचार केला, क्षेत्रनिहाय, तर क्षेत्रनिहाय गुंतवणूक कोणत्या क्षेत्रामध्ये झाली आहे? सर्वाधिक क्षेत्रनिहाय गुंतवणूक कोणत्या क्षेत्रामध्ये झाली आहे? या ठिकाणी आपण पाहत, सर्वाधिक क्षेत्रनिहाय गुंतवणूक, तुम्हाला असं विचारलं सर्वाधिक क्षेत्रनिहाय गुंतवणूक, क्षेत्रानुसार झालेली गुंतवणूक कोणत्या क्षेत्रामध्ये झालेली आहे? क्षेत्रनिहाय झालेली गुंतवणूक कोणतं सेक्टर? प्रोडक्शन सेक्टर, सर्व्हिस सेक्टर, एनर्जी सेक्टर, आणखी कोणतं सेक्टर? सर्वाधिक क्षेत्रनिहाय गुंतवणूक कोणत्या सेक्टरमध्ये झाली, कोणत्या क्षेत्रामध्ये झाली? प्रोडक्शन सेक्टरमध्ये झाली. लक्षात ठेवा, हा जर प्रश्न विचारला तर तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. उत्पादन क्षेत्र, प्रोडक्शन सेक्टरमध्ये सर्वाधिक गुंतवणूक कोणत्या क्षेत्रामध्ये झाली? सर्वाधिक क्षेत्रनिहाय गुंतवणूक कोणत्या क्षेत्रामध्ये झाली? उत्पादन क्षेत्रामध्ये, प्रोडक्शन सेक्टरमध्ये झाली आणि 50%च्या वर झाली आहे. म्हणजे 51.9% एवढी गुंतवणूक एकट्या उत्पादन क्षेत्रामध्ये झाली. दुसऱ्या क्रमांकाला येतं सर्व्हिस सेक्टर, सेवा क्षेत्र. तिसऱ्या क्रमांकाला येतं एनर्जी सेक्टर, ऊर्जा क्षेत्र. अशा प्रकारे तुम्हाला जर हा प्रश्न विचारला की सर्वाधिक क्षेत्रनीय गुंतवणुकीनुसार क्षेत्रांचा क्रम लावा, तर सर्वाधिक गुंतवणूक उत्पादन क्षेत्रामध्ये झाली आहे, त्याच्यानंतर सर्वाधिक गुंतवणूक सेवा क्षेत्रामध्ये झाली, त्याच्यानंतर ऊर्जा क्षेत्र आणि त्याच्यानंतर पण विचार केला तर बांधकाम क्षेत्र. तर हा क्रम आहे, बांधकाम क्षेत्र. मग या ठिकाणी हा अहवाल आपण पूर्णपणे अभ्यासलेला आहे. लक्षात आलं? देशात आलेली थेट गुंतवणूक पण आपण अभ्यासली. या ठिकाणी आपण थोडीशी रिव्हिजन करूयात. ही देशात आलेली थेट गुंतवणूक आहे. ही आपल्या देशानं दुसऱ्या देशामध्ये केलेली थेट गुंतवणूक आहे. देशात आलेल्या थेट गुंतवणुकीमध्ये कोणाचा वाटा सर्वाधिक? अमेरिकेचा. दुसऱ्या देशामध्ये केलेल्या थेट गुंतवणुकीमध्ये कोणत्या देशामध्ये भारतानं सर्वाधिक गुंतवणूक केली याचा पण आपण अभ्यास केला. सिंगापूर या देशामध्ये सर्वाधिक गुंतवणूक झालेली आपल्याला दिसून येते. सिंगापूर या ठिकाणी आपण विचार केला की सर्वाधिक गुंतवणूक देशात आलेली थेट गुंतवणूक किती? 49,93,370 कोटी. देशात आलेली सर्वाधिक गुंतवणूक कोणत्या देशामधून आलेली आहे? देशात आलेली सर्वाधिक गुंतवणूक अमेरिकेमधून आलेली आहे. त्याच्यानंतर देशानं केलेली थेट गुंतवणूक किती आहे? देशानं केलेली थेट गुंतवणूक 9,11,069 कोटी रुपये. देशानं केलेली थेट गुंतवणूक, सर्वाधिक गुंतवणूक कोणत्या देशामध्ये केलेली? देशानं सर्वाधिक केलेली थेट गुंतवणूक सिंगापूर या देशामध्ये केलेली आहे. लक्षात आलं? तशा प्रकारे हे लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर आपण या ठिकाणी पूर्णपणे पाहिलं देशामध्ये आलेल्या गुंतवणुकीमध्ये कोणत्या देशांचा क्रम आहे. पहिल्यांदा अमेरिका, दुसरा मॉरिशस, तिसरा UK, सिंगापूर. देशानं केलेल्या गुंतवणुकीमध्ये कोणत्या देशांचा क्रम आहे? सर्वाधिक गुंतवणूक आपल्या भारतानं सिंगापूरमध्ये केली, दुसऱ्या क्रमांकावर अमेरिका आणि तिसऱ्या क्रमांकावरती UK आहे. आणि तिसरं आपण विचार केला की सर्वाधिक क्षेत्रनिहाय गुंतवणूक कोणकोणत्या क्षेत्रामध्ये झाली? सर्वाधिक क्षेत्रनिहाय गुंतवणूक प्रोडक्शन सेक्टर, सर्व्हिस सेक्टर, एनर्जी सेक्टर, हे 3 सेक्टर तुम्हाला लक्षात ठेवावे लागते. आणि प्रोडक्शन सेक्टरमध्ये आपण म्हटलं 51.9% सर्वाधिक गुंतवणूक झालेली मोठ्या प्रमाणात. आता याच्यावरचे प्रश्न आपण अभ्यासात कसे प्रश्न परीक्षेला विचारले जाते. हा अहवाल जो आहे तो अहवाल तुम्हाला कळालेला असेल. या ठिकाणी
थेट परकीय गुंतवणुकीचा अहवाल रिझर्व्ह बँकेचा रिपोर्ट आहे असं आपण म्हटलेलं होतं. आणि हा रिपोर्ट कधी सादर झाला होता? तर 12 सप्टेंबर 2023ला हा रिपोर्ट सादर झाला होता. या रिपोर्टला एक नाव देण्यात आलेलं होतं, ते नाव पण तुम्हाला सांगितलं, एवढं महत्त्वाचं नाही आहे. पुन्हा एकदा पुनरुच्चार करतो मी. भारतीय कंपन्यांची परकीय दायित्व आणि मालमत्तेची वार्षिक गणना 2022-23 असं या अहवालाचं नाव आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं ही माहिती दिली, आपल्यासाठी महत्त्वाची आहे. किती गुंतवणूक झाली, आपण दुसरीकडे किती गुंतवणूक केली, आपल्या गुंतवणुकीमध्ये कोणता देश महत्त्वाचा होता, आपण केलेल्या गुंतवणुकीमध्ये कोणता देश महत्त्वाचा आहे. शिवाय आपण याचाही विचार केला की सर्वाधिक क्षेत्रनिहाय गुंतवणूक कशी झाली आहे. लक्षात आले मुद्दे सगळे. आता आपण प्रश्नांकडे जाऊया. 2022-23 या आर्थिक वर्षात कोणता देश भारतातील थेट विदेशी गुंतवणुकीचा प्रमुख स्रोत ठरला आहे? पहिलाच प्रश्न आपल्याला विचारला आहे. कोणता देश? अमेरिका, मॉरिशस, सिंगापूर. भारतामध्ये जी FDI आली, जी गुंतवणूक आली, त्याच्यामध्ये प्रमुख सर्वात जास्त गुंतवणूक कोणत्या देशानं केली असं आपल्याला विचारलं आहे. अमेरिकेनं केली, हे आपण अभ्यासलेलं आहे. अमेरिकेनं ही गुंतवणूक केलेली आहे. लक्षात आलं. दुसरा प्रश्न पहा. 2022-23 या आर्थिक वर्षामध्ये किती थेट परकीय गुंतवणूक भारतात आली? आपण अभ्यासलं 49,93,370 कोटी रुपये गुंतवणूक भारतात आली. याच्यामध्ये अमेरिका हा प्रमुख स्रोत होता, याचाही आपण अभ्यास केला. पुढचा प्रश्न. 2022-23 या आर्थिक वर्षामध्ये किती रुपयांची भारतानं थेट परदेशामध्ये गुंतवणूक केली? आपण या ठिकाणी म्हटलं 9,11,069 कोटी रुपयांची परदेशी गुंतवणूक केली. त्याच्यामध्ये सिंगापूर हा देश आपल्यासाठी महत्त्वाचा ठरलेला आहे. लक्षात आलं. पुढे जाऊया. आता या ठिकाणी पहा, इथे तुमचा कस लागेल. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या अहवालानुसार भारतातील सर्वाधिक FDI गुंतवणूक करणाऱ्या देशांचा क्रम लावा. सर्वाधिक FDI करणाऱ्या देशांचा क्रम लावायचा आहे. कसा क्रम लावता येईल आपल्याला? लावता येतं? थोडासा विचार करा आणि सांगा. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या अहवालानुसार भारतातील सर्वाधिक FDI गुंतवणूक करणाऱ्या देशांचा आपल्याला क्रम लावायचा आहे. कसा क्रम आहे? प्रथम क्रमांकावरती आपण काय म्हटलेलं होतं? अमेरिका. म्हणजे या ठिकाणी आपण म्हणू 1 अमेरिका, 1 क्रमांक सगळीकडेच आहे. दुसऱ्या क्रमांकावरती कोणता देश होता? भारतामध्ये जी गुंतवणूक केली त्याच्यामध्ये प्रथम क्रमांकावरती अमेरिका होता. दुसऱ्या क्रमांकावरती मॉरिशस होता. म्हणजे मॉरिशस दुसऱ्या क्रमांकावरती असणार आहे. म्हणजे 1-3 कुठं ऑप्शन आहे का? 2 ठिकाणी दिसतंय, ब आणि ड मध्ये. म्हणजे आणखी एक देश आपल्याला ओळखावा लागेल. तिसऱ्या क्रमांकावरती कोणता देश होता आपल्या देशामध्ये गुंतवणूक करण्यामध्ये? तिसऱ्या क्रमांकावरती UK होता. म्हणजे UK हे तिसऱ्या क्रमांकावरती आहे. म्हणजे आपल्याला 1-3 नंतर 2 पाहिजे, पण या दोन्ही ठिकाणी 1-3-2 आहे. आणखी एक देश ओळखावा लागेल. आता नेदरलँड का सिंगापूर चौथ्या क्रमांकावरती. तर चौथ्या क्रमांकावरती आपल्या देशामध्ये गुंतवणूक करण्यामध्ये सिंगापूर होता. म्हणजे या ठिकाणी आपला आता क्रमांक जर तुम्ही विचारला तर 5, 1, 3, 2, 5, 4 हे आपलं उत्तर असणार. तशा प्रकारे प्रश्न विचारला जाऊ शकेल. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या अहवालानुसार भारतात सर्वाधिक FDI गुंतवणूक करणाऱ्या देशांचा क्रम लावा. मग हा क्रम आपल्या लक्षात असला पाहिजे. प्रथम क्रमांकावरती अमेरिका, दुसऱ्या क्रमांकावरती मॉरिशस, तिसऱ्या क्रमांकावरती UK, चौथ्या क्रमांकावरती सिंगापूर, 5व्या क्रमांकावरती नेदरलँड. लक्षात आला. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न. भारतात सर्वाधिक FDI गुंतवणूक भारतानं विचारलं. भारतानं सर्वाधिक FDI गुंतवणूक कोणत्या देशामध्ये केली? सिंगापूरमध्ये केली. सरळ सरळ सिंगापूरमध्ये सर्वाधिक गुंतवणूक. सिंगापूर नंतर अमेरिका आहे, हे 1 क्रमांकावरती आहे, हे 2 क्रमांकावरती आहे, हे 3 आणि हे 4. अशा प्रकारे भारतानं या देशामध्ये सर्वाधिक गुंतवणूक सिंगापूर, त्याच्यानंतर अमेरिका, त्याच्यानंतर UK, त्याच्यानंतर नेदरलँड आणि त्याच्यानंतर UAE मध्ये केली. तर 5 पहिले देश तुम्हाला अशा प्रकारे सांगता येतील. क्षेत्रनिहाय झालेल्या गुंतवणुकीचा विचार करता सर्वात जास्त गुंतवणूक कोणत्या क्षेत्रामध्ये करण्यात आलेली? उत्पादन, सेवा, ऊर्जा, बांधकाम. प्रोडक्शन सेक्टर, सर्व्हिस सेक्टर, एनर्जी सेक्टर, बांधकाम क्षेत्र. कोणत्या क्षेत्रामध्ये? आपण सुरुवातीलाच म्हणालो प्रोडक्शन सेक्टरमध्ये 51% पेक्षा जास्त आहे. प्रोडक्शन सेक्टर हे आपलं उत्तर आहे. तशा प्रकारे हे प्रश्न तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे.
मग हे प्रश्न तुम्हाला सहजपणे सोडवता येतील. लक्षात आलं? तर आजचा हा आपला भाग या ठिकाणी संपतोय. या ठिकाणी आपला अर्थशास्त्र ज्या चालू घडामोडी आहेत, करंट अफेअर्स आहेत, तो भाग या ठिकाणी संपला. या ठिकाणी आपण जानेवारी 2023 ते डिसेंबर 2023 असा अभ्यासला आणि त्याच्यामधल्या ज्या सगळ्या महत्त्वाच्या घटना आहेत त्याच्यावरती आपण या ठिकाणी चर्चा केली आहे. पुढच्या भागामध्ये जे महत्त्वाचे प्रश्न असणार आहेत त्या प्रश्नांचा आपण विचार करणार आहोत. आणि याच्यावर आधारित प्रश्न असतील तर ते प्रश्न तुम्हाला येणं गरजेचं आहे. मग तो प्रश्न असेल त्याचं उत्तर मी तुम्हाला सांगत पुढे जाईल. तर अशा प्रकारे हा 4था भाग आणि 5वा भाग होईल आर्थिकचा. हे 3 भाग महत्त्वाचे होते. 4था आणि 5वा प्रश्न उत्तरांचा असणार आहे. तर या ठिकाणी आपण थांबतोय. भेटूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्हाला तुमच्या अभ्यासासाठी मनापासून शुभेच्छा.